राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते। माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासाठी एकनाथ शिंदे आज खेड शहरात सभा घेतील। शिरूरमध्ये शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करून शिरूरची जागा कोणत्याही स्थितीत शिवसेनाच लढेल याचे संकेत मानले जात आहेत। त्याचवेळी मुख्यमंत्री मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणेंसाठी एक मेळावा घेणार आहेत। त्यामुळे महायुतीत मतदारसंघावरनं दावे प्रतिदावे पाहायला मिळू शकतात। या सगळ्या संदर्भात शिवाजीराव अढळराव पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी। आजपासून शिवसंकल्प अभियानाला सुरुवात होतीये। आपल्या बरोबर शिवाजीराव अढळराव पाटील आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। किती महत्त्वाची आहे ही आजची सभा आणि या अभियानाबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात। लोकसभा निवडणुकीच्या माध्यमावर महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळून आपापल्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे, मार्गदर्शनपर मेळावे चालू झालेले आहेत। त्याचाच भाग म्हणून आम्ही शिवसंकल्प अभियान 45 जागा कमीत कमी महायुतीला जिंकून द्यायचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातात घेऊन या ठिकाणी त्या कार्यक्रमाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून केली जाते। प्रश्न हाच आहे की एकीकडे अजित पवार जेव्हा आता स्वतः त्यांनी दावा केलेला आहे या जागेवर, मात्र उमेदवार कोण असेल किंवा ते कुठला उमेदवार देणार आहेत याचं हे नाव त्यांनी अजून सांगितलेलं नाहीये। अशातच तुमच्या नावाची पण चर्चा होत होती, तर त्या पार्श्वभूमीवर आजची ही सभा कशी महत्त्वाची? अगोदर यातून तुमची भूमिका स्पष्ट होणार आहे। जागा वाटपच झालेलं नाही, जागा कोणाला जाईल हेच अजून ठरलेलं नाही। उमेदवारी ही नंतरची गोष्ट आहे आणि त्यासाठी ज्याला जागा वाटप होईल त्याप्रमाणे माझ्या नावाची चर्चा होणं ही चर्चा झालेली आहे। त्यामुळं अजितदादांनी त्याला दुजोरा दिलेला नाही, मी दुजोरा दिलेला नाही, त्यामुळं कोण कुठून लढेल याला आता महत्त्व नाही आहे। पण अजित पवारांनी जर तुम्हाला ही संधी दिली तर तुम्ही त्याचा विचार कराल का? ही जरतरच्या गोष्टी आहेत। आज मिशन 48 हा कार्यक्रम आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी एदलाबादकर, एबीपी माझा, खेड। तर मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सुरुवात होते। कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल याची स्पष्टोक्ती नसताना दावे प्रतिदावे मात्र सुरू झालेले आहेत। शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासाठी शिरूरमध्ये आज मुख्यमंत्री एक सभा घेणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।